मला मुळात सावरकरांचं जेव्हा कळलं की सावरकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होतोय, तर महेश राऊत जे बोरिवलीचे आहेत ते त्यांचा मला फोन आला की शरद पोंक्षे शरददादा करतात कार्यक्रम, आणि म्हटलं कोण कोण आहेत, कोण सगळी टीम आहेत. तर ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, रविराज पराडकर दादा आहेत, हे सगळे हेमंत बर्वे आहेत, हे सगळे सावरकरांच्या कवितांचं अभिवाचन करणार आहेत आणि गाणी असतील. तर मी एक क्षणाचाही विलंब न करता हो म्हटलं, कारण सावरकर हा विषय मला वाटतं मलाच नाही प्रत्येकाला तो एक हवाहवासाच वाटतो, कारण ते एक मोठं दिव्य आहे असं मी म्हणेन. मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. संकल्पना सावरकरांच्या त्या साहित्यावरची, त्यांच्या काव्यांची, त्यांच्या पोवाड्यांची, त्यांच्या लावण्यांची, समग्र सावरकर असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक अथांग सावरकर, त्याला इतकं समर्पक असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि संकल्पना ज्यांनी ही घडवली म्हणजे शरदजी असतील, शरद पोंक्षे असतील, अविनाश नारकर असेल किंवा रविराज पराडकर असेल, या मंडळींनी जेव्हा ही संकल्पना आम्हाला सांगितली तेव्हा आम्ही तर म्हणजे आम्ही नाही म्हणणार आहे. सावरकर त्याच्यात निश्चित देशभक्ती, एक वेगळं समीकरण आहे साहित्याचं आणि स्वातंत्र्याचं, एक वेगळं समीकरण आहे, आणि ते समीकरण म्हणजे सावरकर आहे. मग साहित्य, स्वातंत्र्य आणि सावरकर वेगळे करताच येणार नाही. आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करूया म्लेंछ पटाना धरू कदा. करांसाठी एक वेगळं काहीतरी आज बघायला मिळणार आहे. म्हणजे इवन सगळा प्रोग्रामच असा वेगळा आहे की नुसतीच गाणी नाहीत, तर त्यातून सावरकरांचे विचार लोकांसमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि वेगळ्या माध्यमात अभिवाचन, नाट्यवाचन, सावरकरांचं जेवढं साहित्य होतं त्याचा आपण ह्याच्यात वापर करून आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत कसे पोचले जातील ह्याचा मी विचार करतो. त्याप्रमाणे आपण लाईटचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे जे आहे, फक्त विचार आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोचवायचे. सावरकरांचं साहित्य समुद्रासारखं आहे, त्याच्यामधल्या एक एक मोती घ्यावा तसा पुढचं रत्न दिसायला लागतं. मठा सारखे नटा सदा, हटा सोडून कटा करूया म्लेंछ पटाना धरू कदा.